भैया हा? काय क्लायमेट आहे आज. हा. भैया भैया आवरा आवर लवकर. ए सुरजे, अरे तोंडाचा बाजा वाजवायला काय झाले? अहो भैया शीतल वहिनी येते. कुठं? अहो कुठं म्हणजे काय, इथं आपल्या ऑफिसवर येते. कोण म्हणलं? अहो कोण कशाला म्हणायला पाहिजे. तिनं स्वतः मला विचारलं तुम्ही ऑफिसवर आहे का म्हणून. लय महत्वाचं काम म्हणत ती. तुम्हाला ही खबर द्यायची म्हणून मी मागच्या वाटेनं पळत पळत आलोय. पण ती इथं काही येत असेल. भैया बस का. आजानं आपला प्रपोज टाकला होता तेव्हा ती काय म्हणली होती? काय? मला जे काय सांगायचं ते मी स्वतः सांगणार, हा. नाहीतर त्याला बोलवून सांगणार म्हणली होती का नाही? हा. मग तेच असणार. ती तुमच्या प्रपोजचं उत्तर द्यायला आली असणार. टॅलेंट. जमे पटकन खाली जा, ऑफिस साफ कर आणि रद्दी पण आवर. सुरजा पटकन खाली जा आणि सगळा भितळा रूम फासणार फासा. भैया फासणार नाही, फ्रेशनर. अरे दॅट इज दॅट. काय ते फासा लवकर, जा लवकर जावा. भैया तुम्ही आत्ताच जायचं ना, तुमची एंट्री नंतर झाली पाहिजे. टॅलेंट, मला एक सांग. मी शीतलला प्रपोज कसा करू? जसा येईल तसा करा. जसा येईल तसा म्हणजे? अरे कसं दिसते ती? भैया गुलाबाचं फुल द्या. द्या भैया, हा गुलाब घ्या आणि शीतलला द्या. आणि ती आय लव्ह यू म्हटली की तिला म्हणायचं आय लव्ह यू टू. तू कसं आय लव्ह यू म्हणणार रे? मी म्हणणार ना. भैया मी सांगतोय तसं म्हण. लव्ह यू टू म्हणजे माझं सुद्धा प्रेम आहे. टॅलेंट थँक्स. भैया आली. चल लवकर, चल लवकर. जम्या हर्ष कुठे? आहेत की आत आहेत. बस ना. हे मी तर बसायला नाही आले. त्याला म्हणा हातातली कामं सोडून बाहेर ये. हा सांगतो. शीतल ये, काय विशेष काम काढलंय? तुला ना प्रेमाबद्दल काय कदरच नाही. मला आहे की प्रेमाबद्दल कदर. तुला प्रेम म्हणजे काय ते तरी कळतं का? हा मग कळतं की. आय नो प्रेम इज व्हॉट इज लव्ह. कळतं ना. मग कशाला आमच्या घरी येऊन चोंबडेपणा केला? कशाला सांगितलं आमच्या घरी पार्टी होती ते? अरे तुला माहितीये का मी कुणाचा वाढदिवस साजरा करत होतो, का करत होतो? अरे इक्या माझा भाव आहे, तो आर्मीत जाणार आहे. परत त्याचा असा वाढदिवस साजरा करता येणार आहे का आम्हाला? तू माझ्या घरी येऊन पचकलास ना, म्हणून आता माझं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. माझ्या आजच्या सगळ्या प्लॅनची वाट लागली तुझ्यामुळं. माझ्यामुळे? हो. अरे इक्याचं एका मुलीवर प्रेम आहे. आणि त्या दोघांच्या प्रेमात तू आडवा आलायस. मी कधी आडवा आलो? नाहीतर काय. अरे त्या दोघांना एकत्र आणायचं काम मी करते. आणि आज तुझ्यामुळे त्या दोघांची भेट होता राहिली. का? कारण मला करणं सोडत नाहीत म्हणून. अरे दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणणं किती अवघड असतं माहितीये का तुला? जाऊ दे, तुझ्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. अरे तुला काय करणार आहे? प्रेम काय असतं, कसं असतं?
राजा अरे इकडे ये की नंतर येतो. अरे पण झालं का तुमचं काम? कशाचं काय सगळं फिसकटलं आणि पण कसलं काम होत? होतं एक. तू बोल पटकन. आता कुठं चाललाय? ते काम का नाही झालं ते बघायला चाललोय. कुठं? कुठं नाही बरं ते जाऊ दे. मला सांग शीतली दिसली का दिवसभरात? ती मगाशी इकडनं तिकडं गेलती. बहुतेक यास्मिनच्या घरला गेली असत. हा यास्मिनकडेच गेली असणार. चल यास्मिनकडे जाऊ. चल. अरे मला सांगा की तुम्ही यास्मिनकडे का निघालाय? ते शीतलला का शोधताय? अरे सांगा की मी येतो की. अरे सांगा की. अरे थांबा की. यास्मिन यास्मिन हाय काही घरात. क्या रे? अगं शीतल आली ना तुझ्याकडं? नाही. अगं आता राहुल्या म्हणलं तर तुझ्याकडे आली म्हणून. बरं ऐक की शीतलेचा काय प्रॉब्लेम झालाय का? नहीं तो. अरे हाँ, उसका फोन आया था. तुम्ही परवा रात्री तिच्या घरी पार्टी केली ना, ते भयाने जाऊन घरी सांगितलं आणि नानांना घरच्यांना काय आवडलं नाही, त्यामुळे घराच्या बाहेर सोडत नाहीत असं म्हणत होती. बघ तुला म्हणलं होतं ना तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे म्हणून ती येत नाही. नाहीतर त्याशी मुद्दाम नाही करणार. कुठे येत नाही? नाही कुठं नाही. चल आपण येऊ का यास्मिन? हा चल. भैया अहो जाऊ दे की भैया. अहो भैया एवढं काय मनाला लावून घेताय? भैया तुम्हाला थोडं माहित होतं? माहित नव्हतं. माहित करून घ्यायला पाहिजे होतं का नाही? हा कोण करून देणार मला माहिती? चूक झाली.